श्री देवी महात्म्य कथासार अध्याय 9वा निशुंभाला संपवले। या अध्यायाच्या नित्य वाचनाने किंवा ऐकण्याने देवी भक्तांवर प्रसन्न होते। यामुळे सगळी संकटे जाऊन सुख शांती मिळते। अध्यायाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः। श्री दुर्गा देवे नमः। सूत मुनींनी रक्तबीजाची ही कथा आश्रमातील शौनक व इतर मुनींना सविस्तरपणाने सांगितली। ही कथा जेव्हा सर्वांनी ऐकली तेव्हा देवीचे धैर्य, पराक्रम व चमत्कार पाहून सर्वांना आनंद वाटला। याचबरोबर केवळ शुंभ निशुंभांच्या केवळ गर्वामुळे व अहंकारामुळे हा सर्व नाश घडत आहे, यामागे त्याचा दुराग्रहच कारणीभूत आहे याची जाणीव होती। त्या अतिक्रूर दृष्ट गर्विष्ठ राक्षसाचे पुढे काय झाले हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती। सूत मुनींनी ती हकीकत सुद्धा सांगावी असे सर्वांना वाटत होते। तशी विनंती सर्वांनी सूत मुनींना केली। सर्वांची उत्सुकता पाहून सूत मुनींनी ती कथा सर्वांना सांगितली। आपण हुकमी म्हणून निवडलेल्या रक्तबीजाचा सुद्धा शेवट झाला ही गोष्ट शुंभ निशुंभांना कळाली। मात्र ते खूप बेचैन झाले। त्यांच्याकडील एक अथिरथी महारथीला देवी सहजच संपवून टाकत होती। हा आपला लज्जास्पद अपमान आहे असे त्यांना वाटले होते। तो डाचत असणारा अपमानच उसळून येऊन लढण्याची चेतावणी देत होता। त्यांना या अपमानाचा बदला घ्यावयाचा होता। त्यांचा राग अनावर झाला। आता दुसऱ्या कोणाला देवीवर आक्रमणास पाठवण्याऐवजी स्वतःच देवीवर चालून जाण्याचे त्यांनी ठरवले। शुंभ निशुंभ प्रचंड सेनेला घेऊन देवीवर आक्रमण करून तिला चांगला धडा शिकवण्याच्या इराद्याने निघाले। हे युद्ध खरोखरी निकराचे व अत्यंत आणीबाणीचे आहे याची त्यांना जाणीव होती। काही झाले तरी आता देवीला संपवूनच टाकायचेच असा त्यांनी पण केला होता। सर्व राक्षस सुद्धा पेटून उठल्याप्रमाणे प्राणपणाने लढत होते। त्यांच्याकडून होत असलेल्या अतिशय कडवा प्रतिकार पाहून काही वेळेस देवांचा धीर सुद्धा सुटत असे। पण श्रीदेवी ही अशा संकट प्रसंगी नेहमी आपल्या पाठीशी आहे हे त्यांना माहीत असल्यामुळे व देवी पुढे कोणाचीच काही एक मात्रा चालणार नाही हे माहीत असल्यामुळे ते सारे धैर्य एकवटून असुरांशी सामना करत होते। देवीच्या कृपेमुळे अंतिम विजय आपलाच आहे याची त्यांना खात्री वाटत होती। घनघोर लढाई चालू होती। असुर देवीच्या सैन्यावर शस्त्रांचा जोरदार मारा करत होते। देवी तितक्याच नेट्याने कडवा प्रतिकार करत होती। आपल्या सैन्यावर येणारे असुरांचे बाण देवी वरच्यावर हवेतच मोडून टाकत होती। ते पाहून निशुंभाने देवीच्या डोक्यावर आपल्या हातातील तलवारीने जबरदस्त वार करण्याचा प्रयत्न केला, पण त्याची तलवार देवीने चुटकीसरशी मोडून टाकली। या घटनेने निशुंभाच्या तळपायाची आग मस्तकात पोहोचली। तो फार द्वेषाने पेटला। त्याने हातातील त्रिशूळ भयंकर रागाने देवीवर फेकला। देवीने तो त्रिशूळ आपल्या हातानेच धरून केवळ मुठीत दाबून त्याचा चुराडा करून टाकला। मग त्याने देवीवर गदा फेकली। देवीने ती गदा सुद्धा मोडून तोडून टाकली। मग तो हातात परशू घेऊनच देवीवर धावला, पण देवीने परशूवरच बाण सोडला व तो उडवून लावला। त्याच्या पाठोपाठच एका बाणाने निशुंभाला जमिनीवर उताने पाडले। पडता क्षणीच तो बेशुद्ध झाला। शुंभाने निशुंभ बेशुद्ध होऊन पडलेला पाहिला। लगेच त्याच्याही रागाचा पारा चढला। हातात शस्त्रे धरून व एक मोठी गर्जना करून तो देवीवर चाल करून गेला। त्याला आपल्याकडे येताना पाहिला तेव्हा देवीने आपल्या हातात असलेला शंख जोराने वाजविला। धनुष्याला बाण लावून धनुष्याचा टंकार केला। तो भयंकर आवाज ऐकून राक्षस सेनेची पार घाबरगुंडीच उडाली। सैनिक घाबरून पळून शुंभाच्या मागे जाऊन लपले। तशातच सिंहाने प्रचंड आवाजात डरकाळ्या फोडण्यास सुरुवात केली। हे सगळे आवाज ऐकून राक्षसांचे काही सैनिक मरून पडले। मग कालीदेवीने सुद्धा एक प्रचंड अशी आरोळी ठोकून आकाशात त्वेषपूर्ण झेप घेतली। मग शिवदूतीने सुद्धा भयंकर गर्जना केली। या भयानक आवाजाच्या भयाने घाबरूनच कित्येक राक्षस रणांगणावर मरून पडले। असुरांचा नाश झाला। देवींचा विजय झाला। देवाच्या विजयाच्या घोषणांनी साऱ्या दिशा दुमदुमून गेल्या। सर्वांनी देवीचा जय जयकार केला। आपल्या सैन्यांचा परत एकदा दारुण पराभव झाला। अनेक राक्षसांची हत्या झाली। या घटना शुंभाला सहन होईनाशा झाल्या। भयंकर चिडलेल्या शुंभाने धावत जाऊन देवीवर एक अदृश्य शक्ती सोडली। देवीला हे जाणवताच तिच्यापेक्षा अधिक प्रभावी शक्ती देवीने शुंभावर सोडली। यामुळे शुंभाने सोडलेली शक्ती निभ्रष्ट होऊन परत गेली। शुंभाने सोडलेली पहिली शक्ती अशा प्रकारे वाया गेली। आपण सोडलेल्या शक्ती
देवीचे काहीच नुकसान करू शकणार नाहीत हे पाहून त्याने सर्व असुर सेनेलाच देवीवर तुटून पडण्याची आज्ञा केली. धरा, मारा, कापा, ठोका, अडवा अशा आरोळ्या ठोकत राक्षस देवीवरती तुटून पडले. एकमेकांनी सोडलेल्या शक्ती निभ्रष्ट होऊन जात आहेत हे पाहून देवी करत असलेल्या प्रतिकारांचा शुंभाला भयंकर राग आला. चिडून त्याने देवीवर बाणांचा प्रचंड वर्षाव केला. देवीने ते सगळे बाण निकामी केले. देवीने सोडलेले बाण सुद्धा शुंभ निकामी करत होता. देवीने पाहिले की शुंभाचा जोर वाढत आहे. यामुळे देवीचा राग अनावर झाला. तिने एक शूल शुंभावर फेकला. तो शुंभाला अचूक लागल्याने तो जमिनीवर पडला. त्याचे उपायच संपले. बराच वेळ तो शुद्ध हरपल्या स्थितीतच होता. थोड्या वेळाने निशुंभाला शुद्ध आली. तो सावध झाला. तो देवीवर बाणांचा वर्षाव करू लागला. मग त्याने मोहिनी अस्त्राचा देवीवर प्रयोग केला. या मोहिनी रूपाने त्याने देवीच्या समोर चक्रांचे जाळे पसरले. या चक्रामागे देवी झाकली गेली. पुढचे काही देवीला दिसेना. निशुंभाच्या या कृतीने देवीचा क्रोध अनावर झाला. ते जाळे तोडण्यासाठी देवीने आपल्या जवळच्या प्रभावी बाणांचा उपयोग केला व ते जाळे तोडून टाकले. तिने निशुंभांचे धनुष्य व बाण सुद्धा मोडून टाकले. या प्रकाराने निशुंभ आणखीनच भडकला. तो हातात गदा घेऊन देवीवर धावून गेला. हातात तलवार घेऊन देवीने निशुंभावर चाल करून त्याची गदा तोडून टाकली. तरी चापल्य दाखवून त्याने देवीवर शूल फेकला. मग देवीने हातातील भाला अचूक नेम धरून फेकला. त्याने निशुंभाच्या हृदयाचाच वेध घेतला. पण आश्चर्य घडले. त्या रक्ताबंबाळ हृदयातून आणखी एक निशुंभ निर्माण झाला व त्याने देवीवर चाल केली. हा निशुंभ पहिल्यापेक्षा बलशक्ती व चिवट होता. तिने त्याची शक्ती ओळखली. हातातील तलवारीने त्याचे शिर तिने धडा वेगळे केले. मूळचा व माया रूपी असे दोन्हीही निशुंभ गतप्राण झाले. हे पाहून राक्षसांच्या सैन्यात घबराहट पसरली. काली व शिवदूती घोरी असून सेनेला आडवे पाडत होत्या. आता तर त्या एक एक राक्षस खाऊन टाकू लागल्या. राक्षसांची सेनेतील संख्या कायमची घटू लागली. थोड्या वेळातच रणभूमीवर एकही राक्षस उभा दिसेना. कारण बरेच देवीने मारून टाकले होते. पुष्कळांना देवीने खाऊन टाकले होते व उरलेले काही घाबरून आपला जीव घेऊन पळून गेले होते. अशा प्रकारे या युद्धात राक्षस हरले व देव जिंकले. देवीच्या मदतीने देवांना विजय मिळाल्याने सर्व देवांनी देवीची स्तुती केली व तिच्यावर फुलांची वृष्टी केली. निशुंभ संपला. पण देवीची झुंजण्यासाठी शुंभ अजून जिवंत होताच. देवीने आपल्या पराक्रमाचा हिसका त्याला कसा दाखविला तो आता आपण पुढच्या अध्यायात पाहणार आहोत. अशा प्रकारे श्री देवी महात्म्य कथासार यातील अध्याय 9 समाप्त होत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.